आता आज निघालो फिरायला आणि त्यात एवढे राड आणि कांड होईन वाटलं नव्हतं, त्यासाठी ब्लॉग आहे ना पूर्ण बघा. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा लाडका म्हणून आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आता सकाळी आवरून खाली आलोच होतो, तेवढ्यात आपल्या कार्यकर्त्यांचा प्लॅन झाला फिरायला जायचं. आता तुम्हाला तर माहिती, एकदा प्लॅन झाला त्यानंतर मग काय आपण नाही म्हणत नाही कधी. त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांनी गाडी घेतली मग काय निघालो होतो फिरायला. आता त्यात जायच्या आधी म्हणलं आपल्या सगळ्या गाड्यांच्या टाक्या फुल करून घेऊ, मग काय निवांत हिंडता येईल आपल्याला. आता तिथून आपण डायरेक्ट आलो होतो खडकवासला डॅमला, कारण हॉस्टेल पासून जवळ सगळ्यात तेच विषय. आणि लगेच तिथं आल्यानंतर मस्त आपल्या कार्यकर्त्यांनी फोटो काढायला चालू केले. आणि त्याच्यात मग तुम्हाला तर माहिती आपला ब्लॉग म्हणजे विषय हार्ड आहे. आणि त्यात मध्येच आपला मोबाईल आडवा करून घेतला, कारण कोण कार्यकर्ते येत नव्हते व्हिडिओ मध्ये, त्यामुळे सगळ्यांना घेतलं मस्त. आणि तिथूनच लगेच पुढे निघालो होतो. आता रोड तर काही माहित नाही आपल्याला, पण येणार चाललो होतं मस्त फिरत फिरत. आणि तेवढ्यातच आमच्या कार्यकर्त्यांना आमचा मित्र परिवार भेटला, मग काय त्यांच्यापाशी थांबलो होतो थोड्या वेळ भेटायला. आता मनात म्हणलो येवन देवा काना खाली, त्यापेक्षा ना आपला कडाकडाने निघावं म्हणलो. आणि तिथून पुढे आलो तर आमचा अथर्व भैया काय गाडीला सुट्टी देत नव्हता. आता तुम्हाला तर माहिती, पोरांसोबत हिंडायचं म्हणल्यानंतर काय फायनल नाही राहत, कुठं जायचं नुसतं हिंडावं लागत. त्यामुळे आम्ही पण कोणतं स्पॉट फायनल नव्हतं केलं, नुसतं गाड्या चालू करून फिरायला निघालो होतो. आता तुम्हाला जर पुण्यात हिंडायचं म्हणलं ना, पहिले तुमचे रोड पाठ पाय, नाही तर त्याशिवाय ना मॅपवर लय लफडे होत्या. आणि तेच आमच्या सोबत झालं, कुठं जावं आणि कुठं नाही आम्हाला तेच कळाना. त्यामुळे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना म्हणलं गपचूप आपलं घरी निघा, नाही तर काय लफडं होऊन जाईल. त्यामुळे तिथून आहे ना लगेच आपण हॉस्टेलला निघालो होतो. आता ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि जाताना आपल्या अकाउंटला फॉलो तेवढं करून जा.